फ्रेंड्स, देवशीज वर्ल्डमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज मला स्वीट खाऊ वाटत आहे पण घरात ते संपलेले आहे। चला, आणि माझ्या घरात दूध आहे तर आपण त्या दुधाचेच मस्त टेस्टी रसगुल्ले बनवूया। चला सुरुवात करू। याचे रसगुल्ले बनवण्यासाठी मी अंदाजे 1 लिटर दूध घेतलेले आहे आणि त्याला चांगले उकळू दिलेले आहे। चालू तर आता याला थोडे चांगले हलवून घेऊ। आता आपण लिंबाचा रस काढून घेऊ, 2 लिंबांचा। आता तुम्ही म्हणाल लिंबाचा रस कशासाठी, तर दुधाचं पनीर बनवण्यासाठी। आता आपण हा रस दुधात टाकूया। हलवून घेऊ। मिक्सिंग तुम्ही बघू शकताय आता आपलं दूध फाटलंय आणि पनीर रेडी झालंय। आता आपण याला एका स्वच्छ कापडामध्ये ठेवूया, गाळून घेऊया। आता आपण हे गाळून घेऊ आणि 2-3 तासासाठी पोटली बांधून घेऊया। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे। आता 2-3 तास झाले आहेत। आता तुम्ही बघू शकताय आपलं छानपैकी पनीर तयार झालेलं आहे। आता आपण याला मस्त रगडून स्पॉन्ज करून घेऊ। आता आपण याचे छानपैकी गुलाबजाम सारखे गोळे करून घेऊ। आपले गोळे तयार झालेले आहेत। आता आपण पाक तयार करू। आता या भांड्यामध्ये आपण पाणी टाकूया पाकासाठी। आता याच्यात साखर टाकूया, याला हलवून घेऊया। मिक्सी रसगुल्ल्यांचा पाक थोडा पातळच असतो, गुलाबजाम सारखा घट्ट नसतो। आता आपण त्याच्यात रसगुल्ले टाकूया। तुम्ही बघू शकता आपले टेस्टी रसगुल्ले तयार होत आहेत। आता याला 10 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि 5 मिनिटं छोट्या गॅसवर ठेवून देऊ। आता आपले टेस्टी रसगुल्ले तयार झाले आहेत आणि तुम्ही कृपया करून मला कमेंटमध्ये सांगत जा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, जेणेकरून मी अजून मला आनंद होईल असे रेसिपी करायसाठी।